सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धननिरंकारजी. सात्संगत सर्व कला समर्थ सृष्टी नियंता निराकार परमात्म्याचे सगुण साकार स्वरूप म्हणजे सद्गुरू. वेदांनीही या सत्याचा स्वीकार केला आहे की देव आणि सद्गुरू ही एकच सत्ता आहे. रूप दोन असली तरी सत्ता मात्र एकच आहे. सात्संगत निराकार परमसत्ता एका दिव्य शरीराच्या आधारे धरतीच्या पाठीवर प्रकट होऊन मानवी जीवांना आपल्या स्वरूपाची ओळख करून देण्याचे काम करत आहे. सद्गुरु कृपेने स्वस्वरूपाच्या बोधानंतर मानवी जीव नाना योनींच्या कारावासातून मुक्त होऊन त्याच्या निज स्वरूपाला जाऊन मिळतो. सात्संगत माझा जन्म अज्ञानरूपी अत्यंत दाट अंधकारात झाला होता, पण माझ्या सद्गुरूंनी ज्ञानरूपी प्रकाशाद्वारे माझ्या नेत्रांना दृष्टी दिली. आजपर्यंतच्या जीवन प्रवासात अशक्य असलेली गोष्ट ज्या सद्गुरूंच्या कृपेने सहज शक्य झाली, ज्या सद्गुरूंच्या कृपेने जीवनात ज्ञानाचा नंदादीप प्रकाशित होऊन अज्ञानाचा अंधार कायमचा दूर झाला, ज्या सद्गुरूंच्या कृपेने जीवनातील अवघड कोडी सहज उलगडली, अशांतीने भरलेल्या जीवनात कळत नकळत शांतीचं साम्राज्य स्थापन झालं. काळ्या कुट्ट ढगांनी आच्छादलेला आसमंत विजेच्या लखलखाटाने उजळून निघावा, त्याप्रमाणे दुःख, कष्ट आणि नैराश्याने भरलेले जीवन ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाने क्षणार्धात अंतर्बाह्य उजळून काढणाऱ्या सद्गुरूच्या जीवनात काय स्थान आहे हे सद्गुरु कृपेचा प्रसाद प्राप्त झालेल्या भक्तांनाच माहीत आहे. सात्संगत सद्गुरु हाच भक्तांचा मुकुटमणी. प्रसंगी जीवही ओवाळून टाकला तरी कमी पडेल इतके अनंत उपकार करणाऱ्या सद्गुरूला अहोरात्र हृदयात धारण करून सद्गुरूची नित्य पूजा करणं हाच त्यांचा धर्म. पण सद्गुरु नामाचा नित्य जप करणं, त्यांच्यावर स्तुतिसुमन उधळणं किंवा मग वस्त्रादी अर्पण करून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणं ही गुरुपूजा नाही, तर गुरुमुखात आलेल्या प्रत्येक शब्दावर कर्मरूपी साथ चढवणं ही खरी गुरुपूजा आहे. संतजनांनो, अमृताचा प्रत्येक थेंब जसा जीवनदायी असतो, त्याचप्रमाणे गुरुमुखातून आलेला शब्दनशब्द जीवनाच्या प्रत्येक पावलावर नवचैतन्य निर्माण करणारा असतो. जीवनातलं सर्वच्या सर्व दुःख, मग ते आदिदैविक असो किंवा आदिभौतिक असो किंवा मग आध्यात्मिक असो, सर्व दुःखाचं निवारण करण्याची क्षमता सद्गुरूच्या जीवनदायी ज्ञानामध्ये असते. सात्संगत स्वाती नक्षत्रातील पावसाच्या थेंबांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चातकाप्रमाणे जो भाविक भक्त सद्गुरूच्या पवित्र मुखकमलातून आलेल्या अमृत वचनांना ग्रहण करतो, तो सर्व बाजूनी समाधानी आणि आनंदित असतोच, शिवाय जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. सात्संगतजी सद्गुरू व्यक्ती नाही हो, तर ती एक शक्ती आहे. शरीर नसून त्या शरीरात कार्यरत असणारी एक दिव्य सत्ता आहे. अनंत गुणांचा मालक असून सुद्धा सहज अवस्थेत जीवन जगणारा सद्गुरू शरणागताच्या हृदयात वास करून त्यालाही गुणसंपन्न बनवतो. सात्संगतजी ज्याच्या हृदय मंदिरात सद्गुरूचा वास होतो, त्याच्या वचनांचा ज्ञानाचा वास होतो, तोही तात्विक अर्थाने सद्गुरु स्वरूप बनून जातो आणि पूज्य होतो. संतजनांनो, नरसेवा नारायण पूजा या सद्गुरूच्या बोधातून वास्तविक अध्यात्म कृतीबद्ध रूपाने त्याच्या जीवनातून साकार होतं. सर्वानुभूती वासुदेव हा पराकोटीचा भाव हृदयात जागृत होऊन केलेली मानव सेवा त्याच्या भक्तीचंच अभिन्न अंग बनून जातं. सात्संगत प्रत्यक्ष शरीर रूपाने सद्गुरूची उपस्थिती असो किंवा नसो, नरामध्ये नारायण पाहण्याची सद्गुरूने प्रदान केलेली ही कला त्याला सद्गुरू पूजनाचा खरा आनंद देऊन जाते. संतजनांनो, नरसेवा नारायण पूजा म्हणजे प्रत्येक मानवाची सेवा करणं
हीच खरी देवाची पूजा आहे. संतजनांनो, देव हा एका मूर्तीत किंवा मंदिरात नसून तो मानवामध्ये वास करतो. म्हणून मानवाची सेवा करणं म्हणजे देवाची पूजा करणं आहे. साधसंगतजी, देव हा कुठे दूर आकाशात नाही हो, तर तो प्रत्येक मानवी देहामध्ये आहे आणि देवानेच हा माणूस निर्माण केलेला आहे. म्हणून नरसेवा हीच नारायण सेवा आहे. संतजनांनो, कोणतीही बाह्य पूजा विधी करण्यापेक्षा गरजूंना, गोरगरिबांना, पीडितांना मदत करणं, सेवा करणं हीच खरी ईश्वराची सेवा आहे. प्रत्येक व्यक्तीला ईश्वर समजून तिचा आदर करणं आणि मदत करणं ही सेवा आहे. साधसंगतजी, नरसेवा नारायण पूजा केवळ धार्मिक विधी नाही, तर तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे, जिथं कोणताही भेद न मानता प्रत्येक मानवाची सेवा करणं हीच ईश्वराची सेवा करण्यासारखं आहे. साधसंगत, प्रत्येक मानवाशी प्रेमाने, आपुलकीने वागा. दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना, पीडितांना मदत करा. या मानवतेची सेवा करा. यातच ईश्वराची खरी सेवा आहे. मनुष्याची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. म्हणूनच नरसेवा नारायण पूजा असं म्हटलं आहे. साधसंगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी.